अजित पवारांचा पक्ष भाजपाच्या विरोधात। राष्ट्रवादीचे नेता सयाजी शिंदे हे तपोवन आंदोलनात सहभागी झाले। तपोवन वृक्ष छाटणी विरोधात सयाजी शिंदे उतरले। सयाजी शिंदे तपोवन आंदोलनात सहभागी झाले। उद्यान विभागामध्ये कर्मचारी कसं काम करतात, झाडं रोपं कशी आणली जातात, फॉरेस्ट डिपार्टमेंट कसं रोपं आणतं, नर्सरी का चांगली करत नाही, या सगळ्या गोष्टीचा अभ्यास आहे। पण आता जरा जास्तच झालं म्हणून मला लोकांसमोर यावं लागलंय की बाबा इथलं एकही झाड तुटता कामा नये आणि हिडन अजेंडा तुम्ही राबवू नका। शासनाला विनंती आहे, तुम्ही शासन म्हणजे आपलीच माणसं का, आपल्याच माणसाने आपल्यालाच फसवलं तर ती आपली माणसं मानायची का? तर अशी वेळ आली तर आम्ही विरोधात जाणार आणि इथले काही झाड तुटू देणार नाही। सयाजी शिंदेंच्या आंदोलनाला नाशिककरांचा पाठिंबा नाही। कुंभा आटोपल्यावर जमीन पडीक ठेवायची की कायमस्वरूपी तंबू उभारायचा? नाशिक मनपा यावर योग्य निर्णय घेईल। नाशिक भाजपने तपोवन वादावर ही भूमिका मांडली आहे। नाशिक दरवर्षी कुंभमेळ्यासाठी नवीन खर्च करण्यापेक्षा एकच मोठा डोम उभारण्याचं काम त्या ठिकाणी प्रस्तावित आहे। त्याचा एक विचार चालू आहे आणि ते जर सक्सेसफुल झालं तर दर कुंभमेळ्याला वेगळा डोम उभारायचा, वेगवेगळ्या साधूंसाठी व्यवस्था करायची याची आवश्यकता पडणार नाही। असं हे एक्झिबिशन सेंटर आणि उरलेल्या 10 वर्ष त्या डोमचं काय करायचं, तर 10-11 वर्ष तिथे आर्थिक नियोजनाचे सगळे विषय होतील। म्हणजे उद्योजकांचे असतील, मीटिंगचे असतील, पर्यटनाचे असतील, या सगळ्या विषयामध्ये तो डोम कामाला येईल। अशा प्रकारचं एक विचार पुढे आलेला आहे आणि प्रशासन त्याची चाचपणी करत आहे।